श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची सकाळची सुरुवात मॉर्निंग वॉकनी झाली आणि ह्या रस्त्यावरच्या गवतातील ही निळी फुलं मला खूप आवडली म्हणून मी थोडीशी क्लिप याच्यामध्ये ॲड केली आहे. आणि माझी दररोजची सकाळची सुरुवात अशी मॉर्निंग वॉकनी होते. मी मस्तपैकी वॉक करून आले. बघू शकता अगदी सकाळचं वातावरण आणि थोडंसं धुकं पण दिसत होतं थोडं थोडं रस्त्यांवरती. तर मॉर्निंग वॉक करून घरी परत येत असताना खाली माझ्या दारामध्ये हे असं पांढऱ्या फुलाचं स्वस्तिकचं झाड आहे. त्याची काही फुलं मी देवपूजेसाठी तोडून घेतली लगोलग, कारण आता परत सकाळचं रुटीन सुरू होणार आणि त्या घाई गडबडीत मला परत खाली यायला होणार नाही. तर अशा पद्धतीनं मी ही फुलं घेऊन परत माझ्या घरी आलेली आहे. आणि आजच्या व्लॉगमधून मी तुम्हाला माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते शेअर करते, कारण सकाळी मुलांचे डबे घाईघाईत कसं मॅनेज करते आणि कसं माझं रुटीन असतं ते मी तुमच्यासोबत दाखवते. तर माझी ही सवय म्हणजे मॉर्निंग वॉकवरनं आल्यानंतर मी सकाळी येऊन माझ्या अगोदर कुंड्यांमधील झाडं बघते. त्याचा एक वेगळाच आनंद आहे आणि काय माहीत मला त्यांना बघितलं की म्हणजे दिवस खूप छान जातो. तर माझं हे ठरलेलं आहे, सकाळी जेव्हा मी वॉकला निघते तेव्हा अगदी अंधार असतो, त्यामुळं मी जेव्हा येते परत तेव्हा मग मी हे बघते. आणि माझी तुळस काही चांगली येत नव्हती, आता मी ती दुसरी तुळस लावलेली. आणि या कुंडीमध्ये माझ्या घरातील लसूण थोडासा उगवला होता. मग त्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सुट्ट्या करून मी ते याच्यात लावलेत, कारण त्याच्या लसणाच्या पातीची चटणी मला खूप आवडते. बघूया ही चांगली आली तर ती चटणीची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता घरातल्या त्या कामांची सुरुवात होईल. आता सुरुवात म्हणजे मी पहिले गॅलरीत आल्यानंतर त्या झाडांचं सगळं बघून झाल्यानंतर साफसफाईला सुरुवात करते. खरं तर त्या झाडांना पण मला दररोज पाणी द्यायची सवय नाही आहे, म्हणजे मी त्यांना जेव्हा माती कोरडी होईल कुंड्यांमधील तेव्हा पाणी देते. मग ज्या दिवशी पाणी द्यायचं असेल त्या दिवशीचं मी परत एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवीन की पाणी कसं देते किंवा त्याचं काही खतं वगैरे काही जेव्हा वेळोवेळी मी त्यांना लिक्विड फर्टिलायझर्स देते तर तो एक वेगळा ब्लॉग करेन. तर अशा पद्धतीनं माझी सकाळची साफसफाईची घाई गडबड सुरू आहे. आता अगदी सगळं साफसफाई करून सगळं नीट आवरून झालेलं आहे आणि आता ही माझी वेळ आहे देवपूजेची. तर म्हणजे सकाळची खूप घाईघाईत माझी सगळी कामं सुरू असतात. मॉर्निंग वॉक, त्यानंतर आल्यानंतर झाडांना पाणी वगैरे देणे, त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच देवपूजेची सुरुवात असते. तर आता बरोबर इथं देवपूजेच्या इथलं अगोदर झाडू वगैरे मारून साफसफाई करून झालेली आहे आणि आता मी इथं देवपूजा करते आहे. सकाळची सुरुवात एक झाडांना बघून आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवपूजा, हे या दोन गोष्टी मस्ट आहेत. या दोन गोष्टी झाल्यानंतर म्हणजे घर पण पूर्ण वाटतं, कसं माझा दिवसही मला पूर्ण झाला असं वाटतं. तशा पद्धतीने माझी देवपूजा अगदी व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. आता मी इथं फुलं वाहून घेते, जे आपण सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर तोडून आणलेली होती. आणि सकाळचा जो हा वेळ आहे तो मला वाटतं खऱ्या अर्थानं मी माझ्या स्वतःसाठी देते, जो की वॉकला जाते, देवपूजा करते. तर ही पूजा म्हणजे माझ्यासाठी एक मानसिक शांती, समाधान आणि असं दिवसभरासाठीचा एक आनंद किंवा जी एनर्जी आहे ती मला या गोष्टीतून भेटते. तर हे माझ्यासाठी ह्या दोन गोष्टी म्हणजे करणं खूपच आनंददायक आणि मला रिफ्रेशिंग वाटतं ह्या दोन गोष्टींमुळं. तर असं एक बूस्टर आहे त्या गोष्टी माझ्यासाठी, पॉवर बूस्टर. तर ह्या होतातच नेहमी, काही अडचणीच्या दिवशी फक्त देवपूजा चुकते. आणि अशा पद्धतीने माझी देवपूजा झाल्यानंतर मी आता अंगणातल्या माझ्या तुळशीला वगैरे पण पाणी घालून येणार आहे. पण माझ्या अंगणातील जी तुळस आहे ती तुळस काही केला एक तितकीशी व्यवस्थित येत नाही. आता मी नवीन रोप आणून लावले, बघूया काय होते. तुमच्याकडे काही म्हणजे तुळस नीट यावी यासाठी काही उपाय असेल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आता चालू झालेली माझी टिफिनची घाई. सकाळी सकाळी माझ्या मुलीचा आज फ्रायडे आहे, तर तिला छोट्या डब्यासाठी काही स्नॅक्स द्यायचं आहे. आणि जो माझा मोठा डबा मुख्य असतो त्याच्यामध्ये मी रेग्युलर तिला भाजी चपातीच देते, बरेचदा एखाद्या दिवशी काहीतरी वेगळं देते. तर इथं बघा मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने शेपूची भाजी करते आहे. तर ह्याच्यात काही नाही, मी साधी सिंपल अगदी भाजी आहे. मिरचीचे तुकडे करून घेतले होते आणि लसूण एकदम मोठा कट ठेचून घेतलेला आहे. आणि हे मिरचीचे तुकडे फोडणीत टाकून त्यानंतर लसूण टाकून मग धुवून घेतलेली स्वच्छ बारीक चिरलेली भाजी मी ह्याच्यामध्ये ॲड केली आहे आणि थोडीशी मूग डाळ भिजवून टाकलेली आहे. आता थोडंसं मीठ टाकल्यानंतर बघा या भाजीला परत थोडं पाणी सुटायला लागतं. अगदी कोवळी भाजी होती तशी तर, पण गावाकडून खूप साऱ्या पालेभाज्या आणलेल्या, त्यामुळं हिचा नंबर थोडासा शेवटी होता. तर थोडीशी पिवळी झाल्यासारखी झाली होती, त्यामुळं पाणी कमी सुटलं नेहमीपेक्षा. पण तरीही बघा याच्यातून अगदी कोवळी भाजी होती, तरी त्याच्यामुळं ते बरंचसं पाणी त्याच्यातून सुटलेलं आणि आपण याच पाण्यामध्ये ही भाजी चांगली शिजू देणार आहे.
हां, तर तुम्ही इथं बघू शकताय की असं पाणी सुटलेलं आहे त्या भाजीमध्ये. मग ते अगदी व्यवस्थित आटेपर्यंत भाजी आपल्याला शिजवायची आहे. आणि बघा अशा पद्धतीने मला असा एखादा मोठा राहिलेला लसूण पण खूप छान लागतो तो दाताखाली आल्यावर खाताना. तर मी अगदी मोठाड असं लसूण ठेचून टाकते भाजीमध्ये या. तर अशा पद्धतीने आता ह्या भाजीतील जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा आमच्याकडं प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचं कूट वापरायची म्हणजे जवळपास सवयच आहे आणि आमच्याकडं वापरतातच गावाकडे. तर मी त्याच पद्धतीने बऱ्याचशा भाज्या करते. तर आता ही मूग डाळ टाकून झाल्यानंतर म्हणजे काही जण टाकत नाहीत शेंगदाण्याचं कूट, पण मला ते गावाकडची आमची सवय आहे आणि अगदी लहानपणापासून अशाच चवीच्या भाज्या खाल्ल्यात त्यामुळं मग ते मस्ट आहे. त्यामुळं शेंगदाण्याचं कूट टाकलं इथं आणि बघू शकता अशा पद्धतीने भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे. ॲक्च्युली ही भाजी गरम भाकरीसोबत ज्वारीच्या एकदम मस्त लागते. पण आता आज मला मुलीच्या डब्यासाठी द्यायची आहे त्यामुळं मी ती चपातीसोबत देते आहे. आणि आता डबा भरायला चालू आहे तिचा. आणि असं असतं सकाळचं माझं रुटीन. ती अगदी 7:30ला घरातून जाते. मग सकाळी आल्यानंतर पटकन साफसफाई, देवपूजा आणि त्यानंतर डबा बनवते. आणि जसं की मी असं मला सांगितलं की फ्रायडेला तिला स्नॅक असतात, तर मी तिला असं फरसाण देते आहे थोडंसं छोट्या डब्यामध्ये आणि जो मेन डबा आहे त्याच्यामध्ये भाजी चपातीच देते आहे. तर अशा पद्धतीने आजचं हे माझं मॉर्निंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज व्हिडिओजना लाईक करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग.